कंपनीत तशी माणसं कमी होती आणि त्यातही मुली. कामावर रुजू झाल्यावर काही दिवस ते काम समजून घेण्यात गेले. हळूहळू कामाला सुरुवात झाली. नवीन मैत्रिणीनं सोबत ओळखी झाल्या. कंपनीतील मुलांसोबत बोलणं मात्र मी टाळत होते. काही केल्या माझ्या विचारातून माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना मला विसरता येत नव्हत्या. सुरुवातीला काम करत असताना खूप चुका होत असायच्या आणि त्यामुळे मला साहेबांकडून ओरडाही मिळायचा. कंपनीतील एका मुलाला माझ्या बाबतीत फार वाईट वाटायचं आणि त्याचमुळे तो नेहमी मला माझ्या चुका सुधारण्यात मदत करत. मी मात्र त्यापासून जितकं शक्य होईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करू लागले. हळूहळू काही महिने उलटून गेले तेव्हा मला माझं काम नीट आणि छान येऊ लागलं. जे साहेब मला कामात झालेल्या चुकीमुळे ओरडायचे तेच आता माझी सगळ्यांसमोर प्रशंसा देखील करत. आणि ह्या सगळ्यामुळे माझ्यावरील विश्वास देखील तितकाच वाढू लागला होता. कंपनीतील काही मुलांसोबत देखील आता मी बोलू लागले होते. त्यात तोही मुलगा होता ज्याने मला इतकी मदत केली होती. त्याच्यासाठी माझ्या मनात वेगळाच भाव होता आणि हळूहळू तो वाढू देखील लागला होता. महिन्यातून एकदा मी संस्थेमध्ये आवर्जून भेट देत असे. तिथल्या मॅडमना माझ्याबद्दल खूप अभिमान होता. मी माझ्या कामातील मैत्रिणीसोबत एका भाड्याच्या घरात राहू लागले. त्यामुळे आमची मैत्री देखील अधिक घट्ट होत गेली. कंपनीची प्रगती पण दिवसेंदिवस होऊ लागली होती. नवीन कामगार भरती झाले होते. जे जुने होते त्यांची पदोन्नती झाली. आयुष्यात सगळं काही छान सुरू होतं. 4.5 वर्ष त्या कंपनीत काम केल्यावर मला दुसऱ्या एका कंपनीत नोकरीसाठी संधी मिळाली होती आणि मी ठरवलं होतं की मी ही संधी सोडणार नाही. नेहमीप्रमाणे सकाळी सगळं आवरून मी कंपनीत गेले, पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातला एक नवीन वळण घेणारा ठरणार होता. कंपनीतील तो मुलगा ज्याने सुरुवातीपासून मला कामामध्ये खूप मदत केली होती आणि त्याच्यामुळेच मी काही अंशी ते करू शकले आणि माझा खूप चांगला मित्रही झाला होता. त्याने मला कंपनीमध्येच असताना लग्नासाठी विचारलं. ही गोष्ट माझ्या कंपनीतील सगळ्या मित्रांना आधीपासून माहीत होती आणि म्हणूनच त्यांनी देखील त्याला सहकार्य केलं होतं. त्याचं असं अचानक मला लग्नासाठी विचारणं मला आश्चर्याचा धक्का देऊन गेला होता. कारण माझ्यासाठी सगळं काही अनपेक्षित तर होतंच, पण विश्वास न बसणारं देखील होतं. मी काही वेळाने स्वतःला सावरलं आणि हे सगळं काय आहे, आपण कंपनीमध्ये आहोत ह्याचं तरी भान ठेवा, असं बोलून निघून आले. तोही माझ्या मागे धावत आला आणि अगं तू उत्तर नाही दिलंस, उत्तर तरी देऊन जा, असं बोलून मला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. समजत कसं नाही तुला, आपण कंपनीमध्ये आहोत ते, आणि काय उत्तर हवं तुला, कसलं उत्तर, असं म्हणून मी जवळजवळ त्यावर चिडलेच होते. कसलं म्हणजे, मी तुला लग्नासाठी विचारलं आहे त्याचं उत्तर. थोडा वेळ त्याच्याकडे पाहत मी म्हटलं, ओके, त्याचं उत्तर हवं तर तुला, मला काही वेळ हवा आहे त्यासाठी. आणि हो, पुन्हा हा विषय कंपनीमध्ये असताना नाही काढायचा, अशी ताकीद देऊन मी माझ्या कामाला निघून गेले. कामात असताना कामाकडे लक्ष कमी आणि त्याने अचानक विचारलेल्या प्रश्नाकडे माझं लक्ष जास्त होतं. कसंबसं कामावरून मी घरी जायला निघाले. मी आणि माझी मैत्रीण घरी पोहोचून सगळं आवरलं आणि जेवणाच्या वेळेस तिनेच पुन्हा विषय काढला. काय गं, तू काय उत्तर देणार आहेस त्याला, असं विचारून ती माझ्याकडे अपेक्षितपणे पाहत राहिली. कोणाला, असं म्हणून मी टाळण्याचा प्रयत्न करत होते, पण तिने काही केल्या माघार घेतली नाही. अगं हो, मी काही ठरवलं नाही अजून, मला वेळ हवा आहे, सगळं अचानक समोर आलं. आणि काय गं, तुला पण माहीत होतं तर तू मला कधी बोलली नाहीस ते, हीच का मैत्री, असं विचारून मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. तोही माझा मित्रच आहे ना, त्याने सांगितलं होतं की तुला सांगू नकोस, मी बिचारी अडकली तुमच्या दोघात, असं म्हणून
ती आणि मी एकमेकांना बघून हसू लागलो. माझ्याही मनात पहिल्यापासून त्या मुलासाठी वेगळं काहीतरी नक्कीच होतं, म्हणून मी वेळ मागून घेतला त्याला अजून जाणून घ्यायला. काही दिवस गेले, आठवडे गेले, पण मी काही त्याचं उत्तर त्याला अजून दिलं नव्हतं. त्यालाही कुठेतरी उत्सुकता होतीच म्हणा. एक दिवस न राहून तो माझ्याकडे येऊन म्हणाला, तुला अजून किती वेळ हवा आहे? मी अजून वाट नाही बघू शकत. प्लीज तुझं जे पण उत्तर असेल ते आज मला सांग. इतका का उतावळा झाला आहेस? हे बघ, माझा नवीन ऑफिसचा पत्ता. काय काय बोलतेस तू? मी तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारायला आलो आहे इकडे, आणि तू हे काय सांगत आहेस मला? त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून मला पटकन हसू आलं खरं, पण स्वतःला रोखलं मी कसं बसं. हो, मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. एकाच कंपनीमध्ये नवरा बायको काम नाही करू शकत ना, कामावर परिणाम होतो त्याचा. असं म्हणून मी तिकडून निघून गेले. जाताना त्याच्याकडे पाहिलं तर इतका मोठा प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर आला होता. ऑफिस सुटताना मी आणि माझी मैत्रीण नेहमीप्रमाणे निघालो. आमच्या मागे येऊन त्यांनी आम्हाला थांबवलं. तू नक्की काय म्हणालीस मला अजून नीट समजलं नाही. प्लीज समजेल असं बोल. माझी मैत्रीणही माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती, कारण तिलाही मी अजून काही सांगितलं नव्हतं. अरे काय सारखं सारखं सांगायचं? मी पुढच्या आठवड्यापासून नवीन कंपनीत रुजू होणार आहे. तिकडे रुजू झाल्यावर मला लगेच सुट्टी नाही मिळणार. 6 महिने तरी जातील. तोपर्यंत तुझी थांबायची तयारी आहे का? सगळं काही मी त्याच्यावर सोडलं आणि त्याची गंमत पाहू लागले. तो बिचारा अजून समजू शकला नव्हता. एव्हाना माझ्या मैत्रिणीला समजलं होतं. त्याची तशी अवस्था पाहून शेवटी तिनेच त्याला स्पष्ट सांगितलं, अरे तुला समजत कसं नाही रे अजून? तिने हो म्हटलं आहे तुला. जा आता तयारीला लाग. कधीपासून बाशिंग बांधून बसला आहेस? आम्ही दोघी एकमेकींना बघून हसू लागलो, पण त्याची मात्र वेगळीच परिस्थिती होती. त्याला हे विश्वासही बसत नव्हतं. काय करू असं झालं होतं त्याचं. त्याचं देखील कोणी नव्हतं. मामाकडेच लहानाचा मोठा झाला होता आणि तेही आता त्याच्यासोबत नव्हते. दुसऱ्या कंपनीत मी लगेचच रुळले. 1 वर्षानंतर आम्ही लग्न करायचं ठरवलं. लग्नाची तारीख ठरली. जुन्या आणि नवीन कंपनीतील मित्रांनी मिळून आम्हाला ह्यात मदत केली. खूप वर्षांनी माझ्या आयुष्यात इतका आनंद आला होता. सगळं काही छान आणि सुरळीत पार पडलं होतं. नवलाईचे 9 दिवस सरल्यावर आम्ही पुन्हा आमच्या कामावर रुजू झालो. काही वर्षातच आमच्या दोघांचीही पदोन्नती झाली होती. दोघांनी मिळून स्वतःचं एक नवीन घर घेतलं होतं. आयुष्यातला आनंदाचा क्षण मी जगत होते, आणि त्याच दरम्यान त्या आनंदाला अजून द्विगुणित करणारी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. कारण आम्ही दोघेही आता आईबाबा होणार ह्याची चाहूल लागली होती. दोघेही खूप आनंदात होतो. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने उलटले आणि ते बाळ या जगात येण्याची वेळ झाली. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर असताना मी मागे वळून पाहिलं तर माझा विश्वास बसत नसे. आजपर्यंत इतकं सगळं कष्ट भोगले, पण खरंच कधी वाटलं नव्हतं की मी हे दिवस जगू शकेन. त्या जुन्या आठवणींचा विसर करणे गरजेचं होतं, आणि ते मी केलं. किंबहुना ते शक्य झालं माझ्यासोबत असलेल्या माझ्या नवऱ्यामुळे. आमचं बाळ देखील जन्माला आलं. सगळं किती छान वाटत होतं आयुष्यात. दोघांनी मिळून त्याच्या भविष्याची प्लॅनिंग पण सुरू केली. 2 आठवडे झाले नाही तोच माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा कलाटणी व्हायला सुरू झाली. एके दिवशी अचानक माझा नवरा माझ्याजवळ आली म्हणाला, हे बघ, मला असं वाटतं आपल्या बाळाला आपणच सांभाळावं. दुसऱ्या कोणाकडे देणं मला नाही पटत. माझी नोकरी पण आता छान चालली आहे, जिथे मी एकटा देखील आपलं घर सांभाळू शकतो, आणि त्याचमुळे मला असं वाटते की तू तुझा जॉब सोडून द्यावास. त्याचं बोलणं ऐकून काही क्षण मी स्तब्ध झाले. सगळं काही समजून देखील न समजल्यासारखं वाटत होतं. काय? अरे तू हे काय बोलतोयस? मी जॉब सोडावा म्हणजे? आपल्या बाळाला आपण दोघे मिळून सांभाळूच ना. त्यात जॉब का सोडायला पाहिजे?
मला समजत नाही आहे, मुळात तू हे असं का बोलतो आहेस? पण सध्या हा विषय नको असं बोलून मी तो विषय तिथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मागे बाळाचं कारण देऊन सतत तगादा लावून शेवटी मी माझा जॉब सोडला. कंपनीत देखील मला खूप जणांनी समजावलं, पण माझा कुठेतरी नाईलाज होता. मला स्वतःला माहीत नव्हतं की जे मी करते आहे ते बरोबर आहे की चूक. घरी राहून मी आमच्या बाळाचं संगोपन करू लागले, पण माझा नवरा मात्र दिवसेंदिवस बदलू लागला होता. एकट्याने घर सांभाळायचं आहे म्हणून कामामध्ये जास्त वेळ राहून काम करू लागला. त्याच्या त्या मेहनतीमुळे काही वर्षांनी कंपनीत त्याची पोस्ट वाढली म्हणजे जबाबदारी वाढली. इकडे आमचं बाळही मोठं होऊ लागलं होतं. जबाबदारी वाढल्यामुळे कामाचा ताण साहजिकच वाढला होता आणि त्यामुळेच त्याला दारू आणि सिगरेटसारखं व्यसन जडलं. रात्री अपरात्री घरी येणं, तेही दारू पिऊन. सततच्या पार्ट्या या सगळ्यामुळे त्याचा स्वतःच्या बाळाकडे आणि माझ्याकडे देखील लक्ष हळूहळू कमी होऊ लागलं होतं. त्यामुळे आमच्या बाळाची संगोपनाची जबाबदारी संपूर्णपणे माझ्या एकटीवरच पडली होती. माझं दैनंदिन जीवन असं झालं होतं की मीच विसरून गेले होते की मीही कधीतरी कामाला जात होते. आमचं बाळ आता शाळेत जाऊ लागलं होतं. त्याचं शाळेचं ॲडमिशनपासून त्याच्या शाळेची तयारी करून ठेवणं इथपर्यंत त्याच्यासोबत नेहमी मीच होते. हल्ली तर 2-2 दिवस घराबाहेर राहून पार्टी करणं, 1 आठवड्यासाठी कामानिमित्त दुसऱ्या शहरात जाणं, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. कुठेतरी मलाही ते खटकत होतं, पण बोलणार कुठल्या मुद्द्यावर? कारण काही बोलले की जे करतोय ते तुझ्यासाठी ना, असं बोलून मला गप्प बसवायचं. मी त्याचं वागणं दुर्लक्षित करून माझ्या मुलाकडे लक्ष देत होते. त्यालाही आता समजू लागलं होतं. तोही नेहमी, पप्पा किती काम करतात, त्यांना सुट्टी नाही का, माझ्यासोबत ते खेळत का नाहीत, असे अनेक प्रश्न विचारून मला भंडावून सोडायचं. मी त्याला कसंबसं समजावून गप्प करायचे, पण तोही वडिलांच्या मायेशिवाय मोठा झाला होता. मोठा होत गेला तसं त्याचा स्वभावही बदलत गेला. वडिलांचा सहवासच मिळाला नाही आणि त्यामुळे त्याच्यावर धाक असं कोणाचं राहिला नव्हता. मित्रांची संगत बदलू लागली. लोकांची थट्टा मस्करी करणं, खोड्या काढणं हे सगळं चालू झालं. माझ्यासोबतही तो अगदी तसाच वागू लागला होता. काही बोलले की उलट बोलणं, जास्त राग आला की अपशब्द बोलणं. माझ्या मनाला खूप मोठा धक्का लागत. पण मी माझ्या मुलाच्या प्रेमापुढे स्वतःला हतबल करून घेतलं होतं. हे सगळं आयुष्यात कमी पडत होतं म्हणून की काय? एके दिवशी मला माझ्या मैत्रिणीकडून समजलं की माझ्या नवऱ्याचा कोणा दुसऱ्या बाईसोबत संबंध आहेत. हे समजल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. सुरुवातीला माझा विश्वास बसला नव्हता, पण जेव्हा मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला तेव्हा जे ऐकलं ते सत्य आहे हे समजलं. इतका मोठा अविश्वास, ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं, ज्याला सर्वस्व अर्पण केलं, त्याने इतका मोठा धोका दिला. रात्री अपरात्री घरी येणं, पार्ट्या करणं, कंपनीच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जाणं, सगळं माझ्या लक्षात येऊ लागलं. माझ्या मनाला लागलेल्या ठेचेमुळे मी पूर्णपणे तुटून गेली होती. मी मनाशी ठरवलं, आज काहीही करून सगळ्या गोष्टी स्पष्ट करायच्या. नेहमीप्रमाणे कामावरून आल्यावर सवयीप्रमाणे त्याने मला दुर्लक्षितच केलं आणि आपल्याच कामात बिझी झाला. मी मात्र स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. न राहून शेवटी मी विषयाला हात घातलाच. माझ्या अचानक अशा बोलण्याने सुरुवातीला त्याने नकार दर्शवून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आमच्या वादाला तोंड फुटलं होतं आणि तो वाद आता वाढू लागला होता. त्याचा रागाचा पारा चढला. त्याच्या तोंडून मी कधीही अपशब्द ऐकले नव्हते. आज त्याच्या तोंडून तेही निघाले होते, तेही माझ्यावर. वाद इतका वाढला की अचानक रागाच्या भरात त्याने माझ्या कानशिलात लगावली. त्याच्याही लक्षात आलं होतं त्याने काय चूक केली आहे ते. हे बघ, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. कामाच्या व्यापात मी कधी ह्या गोष्टींमध्ये गुंतलो, मलाही समजलं नाही.
तू हवं तर मला शिक्षा दे, पण यापुढे त्याला काय बोलावं हे सुचलं नाही. त्याला त्याची चूक समजली होती आणि ती त्याने कबूलही केली होती. त्याची चूक माफ करण्याजोगी तर नक्कीच नव्हती आणि मला ते करणं जमणारच नव्हतं. आयुष्यात प्रत्येक प्रसंगाला मी तोंड देऊन त्यातून उभी राहिली, पण आज जो प्रसंग माझ्यासोबत घडला त्यातून सावरण्याचं बळ माझ्यामध्ये नाही. प्रत्येक स्त्रीला अशा कोणत्या ना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागतं, पण माझ्या नशिबात मात्र एक नाही अनेक असे प्रसंग होते आणि हळूहळू का होईना पण माझ्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर पोहोचल्यावर मात्र हरल्यासारखं वाटत होते. आयुष्यात लहानपणी बापाने केलेले शारीरिक अत्याचार, तरुणावस्थेत संस्थेमध्ये घडलेल्या प्रसंगामुळे झालेला मानसिक अत्याचार आणि आयुष्यात ज्याला आपलं मानलं आणि ज्याला मी माझा आत्मा बहाल केला तो माझा नवरा आणि जो माझा आत्मा आहे तो माझा मुलगा, या दोघांच्या वागण्यामुळे मला झालेल्या आत्मिक त्रासामुळे आज खरंच मला वाटत आहे भय जगण्याचं. असा कोणताच प्रसंग कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना आणि सलाम त्या स्त्री शक्तीला ज्या अशा प्रसंगांना सामोरे जाऊन स्वबळावर उभे राहतात.